आज अमेरिका एक डेव्हलप्ड नेशन आहे. अमेरिकन डॉलर जगावरती राज करतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, वर्ल्ड वॉर 2च्या आधी एक असा काळ आला होता जेव्हा अमेरिकेचं मार्केट क्रॅश झालं होतं. उद्योगधंदे बंद पडत होते आणि लोक बेरोजगार होत होती. आणि त्यावेळची अमेरिकेची जी हालत होती ना, ते पाहून तुम्ही हे म्हणलाच नसता की हा देश एक दिवस जगावरती राज्य करेल. पण युएसने त्यांची सिच्युएशन पूर्ण 180 डिग्री फिरवली. एकीकडे वर्ल्ड वॉर 2 मुळे लाखो लोकांची हत्या होत होती आणि वर्ल्ड वॉर 2 मध्ये अमेरिका अलाइड पॉवर्स कडून लढत होतं. तर झालं असं की जे देश युद्धात सामील होते त्यांना शस्त्र, दारुगोळा, विमानं आणि जे धान्य आहे त्याची गरज होती. आणि अमेरिकेने हीच संधी साधून आपल्या देशाला डिप्रेशनमधून बाहेर काढायचं ठरवलं. बेरोजगारी रातोरात 25% वरून 2% आली. जे कारखाने बंद पडले होते ते एकदम सुरू झाले. आणि फक्त कारखानेच नाही तर नवीन उद्योग सुद्धा सुरू झाले. आणि याच्याचमुळे रातोरात अमेरिकेच्या इकॉनॉमीचा कायापालट झाला. फक्त इकॉनॉमीच नाही तर अमेरिकेच्या सोसायटीमध्ये सुद्धा खूप बदल झाले. आणि ज्याला आपण फेमिनिझम म्हणतो हा सुद्धा याच काळात अमेरिकेत वाढू लागला. बरेचसे पुरुष युद्धावर असल्यामुळे स्त्रियांनी पुढे येऊन इंडस्ट्रीजमध्ये काम करायला सुरुवात केली. पण हे सगळे इथंच थांबत नाही. वॉर संपल्यानंतर एका ठिकाणी युरोप आणि एशिया रिकव्हर करण्याच्या मागे लागले होते. तेथेच अमेरिका आपल्या कॅशच्या डोंगरावरती बसली होती. आणि तुम्हाला माहितच असेल की वर्ल्ड वॉर 2 अमेरिकेच्या जमिनीवर लढलं गेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चरल डॅमेज किंवा सिव्हिल कॅज्युअल्टी झाल्या नाही. आणि आज सुद्धा दोघांच्या लढाईत स्वतःचा लाभ कसा करून घ्यायचा हे अमेरिकेला चांगलंच कळतं. या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच आणखीन गोष्टीसाठी मला फॉलो करा.